अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. आता तुमच्यासमोर 2 अंक दिसत आहेत, त्यापैकी तुम्हाला एक अंक निवडायचा आहे. आशा करतो की तुम्ही आता तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल. तो अंक म्हणजे 21 आहे. चला तर मग आता स्वामी तुम्हाला काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही जे फक्त ऐकून घेतात आणि पुढच्या क्षणी विसरून जातात. हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे आयुष्यात खरोखरच सिरियस आहेत. जर तुमचा विचार व्हिडिओमध्ये सोडून जायचा असेल तर आत्ताच थांबा, कारण पुढे जे सत्य समोर येणार आहे तुम्हाला तुमच्या माणसावर संशय घ्यायला भाग पाडेल. आणि एकदा हे सत्य समजलं की तुम्ही कधीच पूर्वीसारखे राहणार नाही. होय मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्या आजूबाजूला असे काही मुखवटे आहेत जे तुमच्या हसण्यामागे तुमच्या विनाशाची योजना आखत असतील. म्हणूनच यशस्वी जीवन हवं असेल तर काही लोकांपासून अंतर ठेवून हे कमजोरी नाही तर शहाणपण आहे. कारण काही माणूस हळूहळू पसरत जाणाऱ्या विषासारखे असतात जे आतून तुमचा आयुष्य उद्ध्वस्त करणारे असतात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा शत्रू कधीच समोर येऊन तुमच्यावर हल्ला करणार नाही. तो तुमच्यासाठी मिठी मारतो, हसतो आणि योग्य वेळ साधून पाठीत खंजीर खुपसतो. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यालाच तुमचा मित्र समजत असता. शत्रू नेहमी तलवार घेऊन येत नाही. काही वेळ तो गोड हसत येतो आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. तर मित्रांनो, अशा काही लोकांची ओळख करून देणारा हा संदेश आहे. त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक जरी माणूस तुम्ही ओळखला तर समजा तुम्ही आयुष्यातील सगळ्यात मोठी लढाई जिंकायला सुरुवात केली आहे. कधी असं वाटतं की सगळं असूनही काहीतरी अपूर्ण आहे, स्वप्न आहेत, मेहनत आहे, पण तरीही प्रत्येक वेळी लक्ष हे निष्ठतच आहे का? कदाचित दोष तुमच्यामध्ये नाही, अडथळा ते लोक करत आहेत जे तुमच्या जवळ आहेत. कारण सगळ्यात घातक हे आपले शत्रूच आहेत. त्यासाठी या लोकांपासून आपण अंतर ठेवायला पाहिजे. तुमचे विचारसरणी बदलायला पाहिजे. होय, आपल्याला त्याच्या नजरेतून जर वाचवायचे असेल तर भगवंताचे नामस्मरण करा आणि अशा विषारी लोकांपासून दूर राहा. तर मित्रांनो, अशा लोकांना कधीही शुभचिंतक समजण्याची तुम्ही चूक करू नका, कारण हे कधीच कोणाचे नसतात. मित्रांनो, जो माणूस सत्य मोडू शकतो तो नातेसंबंधी तोडू शकतो, हे लक्षात असू द्या. ज्या व्यक्ती सतत खोटे बोलत असतात ते कोणाचेही नसते. आज जर तुम्हाला एखाद्या विरुद्ध भडकवले आणि उद्या तेच दुसऱ्याला तुमच्या विरुद्ध उभं करेल, असे लोक बातम्या पसरवत नाही तर ते संशय पसरवतात. इकडची गोष्ट तिकडे करून स्वतःचा फायदा करून घेतात आणि इतरांना संकटात टाकतात. खोटं बोलणारी व्यक्ती कोणाचेच खरा मित्र नसतो, तो उघड शत्रूही नसतो, कारण तो परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलत राहतो. जिथे फायदा दिसेल तिथे ते झुकतो आणि गरज संपली की मग लगेच सरड्यासारखे रंग बदलतो. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजे आपली प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि भविष्य दुसऱ्याच्या हातात देणे. कारण खोटारडा माणूस कधीही काय वापरेल, कधी कसं वागेल याचं काहीही भरोसा नाही. आज तुमची बाजू घेणारा माणूस उद्या त्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करू शकतो. म्हणून अशा लोकांशी भांडणही करू नका आणि जवळकीही काही ठेवू नका. भांडण केल्यास ते खोट्याने तुम्हाला अडचणीत आणू शकतात. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्याही या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. आत्ता ज्यांनी 41 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आपण जाणून घेऊया. स्वामी सांगतात, स्वामी भक्त हो, नाते ठेवल्यास तुम्हालाच तोटा सहन करावा लागतो. याच्यापासून सुरक्षित शांत राहण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्याशी शांततेत राहा आणि पुढच्या व्यक्तीच्या मनातलं वळखून घ्यायला शिका, कारण त्यातच आपलं शहाणपण आहे. आणि अशीही कपटी लोक कधीच कुणाचे नसतात, हे विषासारखे विष पसरवत असतात. तर मित्रांनो, दुसऱ्याचं गुपित जो सांगतो तो कुणाचाही होऊ शकत नाही. जो माणूस तुमच्या समोर इतराचं गुपित सांगतो, त्याचे भेद उघडा करतो, तो हेच सिद्ध करतो की त्याच्याकडे संयम नाही आणि निष्ठाही नाही. असे लोक नातेसंबंध जपत नाही, ते नात्याचा व्यवहार करतात. आज विश्वासाची भाषा आणि उद्या त्याच विश्वासाच्या स्वतःच्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून वापरतात. तुमचा एखादा जरी गुपित त्यांच्या हातात गेलं तर ते कधी दबाव बनवेल, कधी सौदेबाजी आणि कधी अपमानच करणार. म्हणूनच शत्रूला रहस्य कळवणं धोकादायक आहे, पण मित्राला कळवणं म्हणजे निश्चित विनाश. म्हणून वाद नको, पण मनाची भिंत तुम्ही कायम उभी ठेवा. मूर्ख माणसाला समजवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. जसे भिंतीशी बोलून काहीही उत्तर मिळत नाही, तसंच मूर्ख माणूस समजून घेण्यासाठी ऐकतच नाही. तो ऐकतो ते फक्त वाद घालण्यासाठी, स्वतःचं बरोबर असल्याचे सिद्ध करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही किती योग्य असाल, शांत आणि तर्कशुद्ध बोलतात तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, की ते फायदा शून्य आणि नुकसान निश्चित. याचा अर्थ सांगा की तुमचा वेळ, ऊर्जा, मानसिक शांती वाया जाते. वाद वाढतो, गैरसमज निर्माण होतात आणि शेवटी दोष तुमच्यावर येऊ शकतो. म्हणून मूर्ख माणूस स्वतः बदलत नाही, पण समोरच्याला त्रास नक्की देतो. तर ते आपल्यावरती आहे. त्रास करून घ्यायचं की आपण शांत राहायचं. अशा लोकांना सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर तुम्ही चुकूनही घेऊ नका. प्रत्येकाला वाचवणं, बदलणं, योग्य मार्गावर आणणं हे तुमचं काम नाही. कधी कधी खरी बुद्धिमत्ता हे लढण्यात नसते, तर योग्य वेळी मागे हटण्यात असते. होय मित्रांनो, आपलं शहाणपण हे आपणच समजून घ्यायला पाहिजे. कोणतेही लोक, त्यांना असं वाटतं की प्रयत्न निरर्थक, कोणाचाही यश त्याच्या दृष्टीने मेहनतीचं फळ नसतं, फक्त योगायोग असतो. त्यामुळे ते एकतर स्वतःही प्रयत्न करत नाही आणि समोरच्यालाही तो निराश करत असतो. अशा नकारात्मक संघटनेचा परिणाम शत्रूपेक्षाही वाईट असतो. शत्रू किमान बाहेरून अडथळा आणतो, ज्याचा सामना करता येतो, पण नकारात्मक माणूस तुमच्या मनातच शंका, भीती, कमीपणा पेरतो, ज्यामुळे तुमचं मनोबल आतून संपायला लागतात. सतत तक्रार करणारा माणूस स्वतःच्या आयुष्याची असलेली चांगली गोष्ट ही ओळखू शकत नाही. ईश्वराने जे काही दिलं आहे त्याच्याकडे कर्तृत्वाने पाहण्याऐवजी तो नेहमी पूर्णत्वाकडे लक्ष देतो. त्यामुळे आशीर्वादही त्याला ओझं वाटायला लागतं आणि सुखाच्या जागी त्याला दुःखच दुःख दिसू लागतं. अशा लोकांना तुम्ही दुर्लक्ष करा आणि आयुष्यात कोणी चांगलं नसेल तर भगवंतांना तुम्ही आपल्या जवळचं माना आणि भगवंताला तुम्ही सर्व काही सांगा. स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.